फ्लॅट घेताना किंवा डिझाईन करताना अजून तुम्हाला घेणाऱ्यांना सगळ्यांनाच कळावं म्हणून मी सांगतोय की कसं करायला पाहिजे. संडास बाथरूमची रचना बघा. संडास बाथरूमच्या रचनेवर आपण किती बिल्डरने विचार करायला पाहिजे. आमच्या पूर्वीच्या काळी म्हणजे मी जेव्हा 80 साली माझ्याकडनं या चुका झाल्या त्यातनं शिकलो. मला काही पहिल्या दिवशी ज्ञान नाही आलं. ज्या वेळेला 80 सालचे बिल्डिंग, आता खूप पद्धत बदलली पण गंमत म्हणून सांगतो. रात्री 12-1 वाजता जर आपण आम्ही नाटक वेडे मंडळी, पुणेकर मंडळी, जनरली फ्लॅट होल्डर जे मध्यमवर्गीय नाटक वेडे असतात. सिनेमा वेडे आता कमी झाले आणि आता हल्ली काय OTP PTP मला कळतच नाही. तरुण काय बघतात, तो जाईल तो सारखा मोबाईलवरच बघतो. विमानात गेलं तरी ते छोटंसं काहीतरी ते लॅपटॉपसारखं पुस्तक उघडतात त्याच्यात बघतात. आणि मग मला प्रश्न पडतो की यांना नेट कुठनं मिळतं. तर काही काही ते आकाशासारख्या एअरलाईनमध्ये नेटची पण सोय आहे. तर यांनी आमच्या वेळेला जे होतं ते आम्हाला नाटकं बघायची वेळ, नाटक वेडे आम्ही सगळे मंडळी. नाटक बघून मी जेव्हा घरी जातो, नाटक हा रात्रीच असायचा शो. आता सकाळ दुपार संध्याकाळ सगळं सुरू झालं, सगळं जगच यांत्रिक बनलंय. पण त्यावेळेला रात्री घरी गेल्यानंतर 12-12:30 घरी पोहोचल्यानंतर जर मी बाथरूमला गेलो तर नॅचरली लाईट लावतो, बाथरूमला बटन दाबतो, टॉयलेटला जाणार, बाथरूमला जाणार. जेव्हा मी लाईट लागतो तेव्हा ती जी बाथरूमची खिडकी असते, संडासची खिडकी असते, त्याच्यावर माझी सावली पडते. बाहेर जेव्हा समोरच्या फ्लॅट होल्डर माणूस माझ्या संडासकडे बघत असतो किंवा खालनं उभं राहून बघत असतो, त्याच्यावर आपोआप एक सावली पडते. सावली म्हणजे काय, सगळं तुम्ही दिसत नाही आहे. पण माझ्यासारखं सेन्सिटिव्ह वॉश म्हणजे चुकीचं आहे. सावली का दिसावी माझ्या फ्लॅट होल्डरच्या माणसाला? जो समोर जवळ कोणी गेला, स्त्री गेली, पुरुष गेला, कोणी गेलं, सावली दिसतो नाही. मग आपण आर्किटेक्टशी बोललो, हे कशामुळे होतं? ते म्हणजे साधं आहे. हे कशामुळे होतं तर तुम्हाला जे 5वी शिकवलं विज्ञानामध्ये, खिडकी आणि प्रकाश याच्यामध्ये जर व्यक्ती उभी राहिली तर त्याची सावली पडणार. आम्ही काय करतो, आम्ही पैसे वाचवायला आता आता बिल्डरनी बरीच सुधारणा केली आहे. कुठल्याही घरामध्ये तुमच्या दारावर, बाथरूमच्या किंवा संडासच्या दारावर दिव्याचं बटन असतं. आणि इकडे दाराच्या बाहेर बटन दाबलं की त्याला वायर कमी लागते आणि खिडकी ऑपोजिट साईडला असते. म्हणून दिवा आणि खिडकी याच्यामध्ये माणूस आला म्हणून सावली पडली. आम्ही ताबडतोब बदललं, पैसे गेले तरी चालतील. मी माझ्या सगळ्या साईडच्या कुठल्याही साईडला जाऊन बघा, दारावरचे दिवे काढून टाकले, वायरिंगचा खर्च वाढवला आणि खिडकीवर दिवा लावून ठेवला. तर ही छोटी छोटी गोष्ट आहे. हे जर तुम्ही विचार केला, अरे माझ्या बायकोची सावली पडली तर चालेल का रे मला, तर मग तुम्ही एक वेगळं घर बांधू शकता. आणि हे प्रत्येकाला सुचेल असं नाही. आर्किटेक्टशी पण बोलताना तुम्ही सांगू शकता. बाथरूममध्ये आज अजून एक गमतीशीर गोष्ट आहे. बरेचसे बिल्डर, आर्किटेक्टवर मी दोष नाही देणार, पैसे वाचवायला म्हणून एक बाथरूम असतं, असं आडवं दार असतं, दारातनं उघडतं मी अटॅच टॉयलेट. हे पहिलं तोंडाशी वॉश अँड बेसिन असतं, त्याच्यानंतर आंघोळीची जागा असते आणि संडासचं भांडं शेवटच्या भिंतीला असतं. त्या संडासच्या भांड्यावर खिडकी असते छोटीशी एक्झॉस्टची. आता अशा डिझाईनमुळे काय होतं फायदा नाही बिल्डरचा, संडासचं भांडं डायरेक्ट एक्सटर्नल वॉल आल्यामुळे त्याला पाईपचा खर्च कमी पडतो. डायरेक्ट तो संडासच्या भांड्याचा एक्सटर्नल पाईप त्या भिंतीतनं डकमध्ये खाली उतरवतो. आता प्रश्न असा आहे की आपण आंघोळमध्ये करणार, अटॅच टॉयलेट आहे, सगळ्यात बेस्ट. संडास वेगळा, बाथरूम वेगळं, हे सगळ्यात बेस्ट. म्हणजे तुम्ही अटॅच टॉयलेटच्या भानगडीत ते जमत नाही. पण जेव्हा तुम्ही मध्यभागी आंघोळ करता, आंघोळी डोक्याला शॅम्पू लावता, साबण असतो, तो भाग ओला असतो. आता तुम्ही आंघोळ करून झाल्या आणि जरा तुमचे मिस्टर मिसेस जे कोणी सिनियर असतील समजा वयाने, ते टॉयलेटला गेले तर टॉयलेट तर ओल्यातनं पलीकडे आहे. तेव्हा तुम्ही वेट एरियातनं त्या ओल्या पाण्यातनं संडासला जाता आणि संडास करून परत बाहेर येताना ते पाणी सांडलेलं आहे खाली सगळं. कसलं पाणी आहे? साबणाचं आहे, शॅम्पूचं आहे. आत्तापर्यंत जेवढे म्हणून हॉस्पिटलचा रिसर्च आहे, सिनियर माणसं बाथरूममध्ये पडतात. संडासवरनं घाईघाई संडासची लागली. मोठ्या माणसाला, माझं वय 76 आहे, युरिन किंवा आवरत नाही, खूप घाईची लागते, पळत पळत माणूस जातो. त्यामुळे हा जो प्रवास आहे, ओल्यातनं सुक्याकडे जायचं नसतं कुठल्या परिस्थितीमध्ये. आणि आम्ही त्या ओल्यातनं घाईत संडासकडे जातो आणि धपकन पडतो. आणि जे काही कमरेचं हाड मोडण्यापासून काही असतात, तुम्ही कुठे कोणी डॉक्टर ऐकत असतील आणि यातले असतील तर त्यांच्याकडे स्टडी आहे बघा, 80% लोक बाथरूममध्ये पडलेत पाय घसरून. काय साधीशी चूक आहे की तुम्ही आधी वेट एरिया ठेवली आहे, आधी वॉश बेसिनच्या शेजारी तुम्ही आंघोळीची मोरी कशाला भाग ठेवला आणि पलीकडे संडास कशाला ठेवला? आम्ही उलटं करतो, आधी वॉश बेसिन ठेवलं, मग मी संडास ठेवला मध्ये. आता मी संडास मध्ये ठेवल्यामुळे, डोळ्यापुढे मधल्या भिंतीला ठेवल्यामुळे त्याची पाईपलाईन मला लांबलं तर काढायला लागते. मग त्याला मी तो असं कट्ट्यासारखा बांधतो आणि नेतो, त्यांनी माझा खर्च वाढतो. आणि मग मी आंघोळ शेवटी ठेवतो. त्याच्यामुळे कधीही पळत पळत जरी गेला तरी तुम्ही संडासपर्यंत कोरड्या एरियात न जाताय, आंघोळीला नाही.
आता हे करताना एकदा मजा आली, माझ्या विश्वच्या स्कीममध्ये आली. एक नवरा बायको त्या सिनियर होते, माझ्याकडे दोघंही आले. मी त्या दोघांना समजून सांगतो, बायकोचं म्हणणं नथिंग डुईंग, DSK पहिलं वॉश बेसिन आहे, नंतर तुम्ही संडास ठेवला आहे, इंग्लिश कमोड, आणि मग अंघोळीची ठेवली. मला अंघोळ झाल्या देवघरात जायचं असतं पूजेला. मी अंघोळ करून तिथे येते, मी संडासवरनं नाही येणार. तुम्ही मुकाट्याने मध्ये अंघोळ ठेवा किंवा आधी अंघोळ ठेवा आणि इथे ठेवा. मी त्याच्या मिस्टरांना सांगतोय, त्यांना पटतंय. ते म्हणतात बरं. ते म्हणले नाही, मला ऐकायचं नाही. मी पडले तरी चालेल, मोडले तरी चालेल, पण मला काही परिस्थितीमध्ये मला देवपूजा करायची असते अंघोळीतनं आल्या मी संडासवरनं येणार नाही. म्हणलं नक्की काय होतं? नाही, थोडं तरी परकर लागतो म्हणे तिथं संडास लागतं. नकोच वाटते कल्पना, मी संडासवरनं आलं. मग मी खूप हात जोडले, त्यांच्या मिस्टरांना हात जोडून सांगितले मी नाही हे बदलू शकणार. मग शेवटी त्यांची माफी मागून मी म्हटलं मी नाही काही करू शकत. त्यांना खूप समजावून सांगितलं. मी म्हटलं मग तुम्ही माझं नुकसान होत आहे, एवढं सोन्यासारखं गिराईक माझं जात आहे, तुम्ही फ्लॅट बुक केला आहे. एवढं केल्यानंतर मग त्यांना काय 2 दिवसांनी परत आलं आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं. आणि मग त्या स्त्री 2 वर्षांनी जेव्हा मला भेटल्या, सर तुमचं ऐकलं ते चांगलं झालं, आम्ही हे लक्षात आलं. मी एकदा पडत होते, आतमधनं मी बाहेर येत होते, मध्ये मी पडले त्या कोरड्या याच्यामध्ये पडत नव्हते, ओल्यात पडत होते. बाथरूममध्ये माझा पाय घसरला होता, संडासच्या इथं नव्हता घसरला. तर तुम्ही केलं ते योग्य केलं. कधीतरी गिरायकासमोर हात जोडा. पण मी तिचं ऐकलं नाही, त्यात माझे पैसे वाचणार होते, की ठीक आहे गिराईक म्हणताय म्हणून मी संडासची जागा बदलू नाही. आपण जर माझे आई वडील तिथे राहिले, ते पण म्हातारे आहेत, तर त्यांची काय परिस्थिती होईल याचा विचार करून जेव्हा तुम्ही डिझाईन करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं काय होतं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.